जयरावजी, मी सागर जाधव. आपल्या नागपूर शहरामध्ये येणाऱ्या 30 तारखेला आरक्षण उपवर्गीकरण समर्थनात एक भव्य दिव्य महामोर्चा आहे. हा महामोर्चा कुण्या जातीच्यासाठी या कुणाला विरोधक मानून नव्हे, या प्रशासनाच्या विरोधात नव्हे, तर आरक्षण उपवर्गीकरण 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या निर्णयाला आधारित धरून लवकरात लवकर हा निर्णय घेऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं, या समर्थनात हा आमचा महामोर्चा आहे. तुमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी एवढीच विनंती करीन की आपण जास्तीत जास्त प्रकारे हा आमच्या महामोर्चाच्या बातम्या लोकांपर्यंत प्रसारित करावं, अशीच मी तुम्हाला आग्रहाची विनंती. इंगळे अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्ट अध्यक्ष आहे आणि येणाऱ्या 30 तारखेला यशवंत स्टेडियमवरून आपले आरक्षण वर्गीकरण याचा मोर्चा निघत आहे. आणि मी संपूर्ण समाज बांधवांना आणि संपूर्ण हे आपले जितके बी आमच्या सहभागी लोक आहे, चर्मकार समाज, खाटीक समाज, मांगारोडी समाज, या सर्वांना मी विनंतीपूर्वक आवाहन करतो की त्यांनी सर्वांनी आपल्या पूर्ण परिवारासोबत, पूर्ण लोकांसोबत या मोर्चामध्ये सामील व्हावे. आणि समाज बांधवांना पुन्हा एक वेळा म्हणतो, आता नाही तर कधी नाही, पण हे आपल्या हक्काची लढाई आहे आणि ह्या हक्काच्या लढाईमध्ये आपण सर्वांना एकत्र येऊन हे मोर्चाला सफल करावे, एवढं मी विनंती करतो. माननीय पत्रकार जी, आने वाली 30 तारीख को पूरे जिला लेवल के ऊपर में मातक समाज वर्गीकरण का मोर्चा निकलने जा रहा है. उसमें मैं सभी समाज बांधवों से, और आपको एक खुशखबरी ये भी बता दूं कि संपूर्ण विदर्भ से 36 जो संगठनाएं हैं, 36 के 36 संगठनाओं में हमारे मोर्चे को अपना दुजोला दिया है. वो सब लोग यहाँ पे समाविष्ट होने वाले हैं. तन मन धन से वो लोग हमारे साथ में हैं. मैं आप लोगों से एक ही गुजारिश करूंगा कि आरक्षण का जो विरोध कर रहा है हरामखोर राजकुमार बडोले, उसका मैं यहाँ पे निषेध करता हूँ समाज की तरफ से. कुछ समाज कंटक जो विरोध कर रहे हैं उनका मैं यहाँ से निषेध करके आपके माध्यम से लोगों तक ये संदेश पहुँचा है. महासंघ महाराष्ट्र प्रदेश साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्ट चीज भवन, महाराष्ट्र मातंग एकीकरण समिति नागपुर, लहुजी शक्ति सेना नागपुर, आदि क्रांति गुरु लहुजी साळवे स्मारक समिति नागपुर, चर्मकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, मांग आरोडी समाज कल्याण समिति नागपुर, हिंदू मातंग प्रतिष्ठान नागपुर, अण्णाभाऊ साठे सामाजिक प्रगतिशील बहुउद्देशीय संस्था नागपुर, अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपुर, अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन नागपुर, अखिल भारतीय वाल्मीकि महासभा नागपुर, लहुजी विद्यार्थी संघ नागपुर, सम्राट प्रसेनजीत समाज विकास संस्था नागपुर, लोकशाही अण्णाभाऊ साठे नवयुवक संघटना बारीपुरा नागपुर, इंदिरा ज्योति प्रगतिशील बहुउद्देशीय संस्था बिनाकी मंगळवारी नागपुर, जनहित युवा फाउंडेशन नागपुर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे फाउंडेशन उमरेड, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे समिति काटोल, कलमेश्वर तालुका मातंग समाज समिति नागपुर बैंड एसोसिएशन, अण्णाभाऊ साठे स्मारक समिति बुटीबोरी, मातंग समाज समिति कामठी तालुका, मातंग समाज समिति रामटेक तालुका, मातंग समाज समिति मौदा तालुका, मातंग समाज समिति पारशिवनी तालुका, मातंग समाज समिति सावनेर तालुका, मातंग समाज समिति हिंगणा तालुका, मातंग समाज समिति कोई तालुका, लहू शक्ति युवा फाउंडेशन कोंडाळी, साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे फाउंडेशन संगीत व कला अकादमी नागपुर, शुभ मंगल युवा बहुउद्देशीय संस्था नागपुर, संत दौलत महाराज सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ, आदि क्रांति गुरु लहुजी साळवे समाज प्रबोधन मंच नागपूर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था नागपूर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था जिंगाबाई टाकली, असे एकूण 36 संघटनांचं समर्थन घेऊन हा महामोर्चा इथे होणार आहे. तरी पत्रकार बंधू, मी सर्व समाज बांधवांना आवाहन विनंती करतो की येणाऱ्या 30 तारखेला यशवंत स्टेडियमवरून भव्य मोर्चाचा आयोजन केलं आहे. हा मोर्चा समाज वर्गीकरण करिता निघत आहे. तरी पण मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो, विनंती करतो की सर्वांनी ह्या मोर्चाला आवर्जून आणि पूर्ण ताकदीसोबत, पूर्ण एकजुटताने ह्या मोर्चामध्ये सामील व्हावे, एवढी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. विनायक इंगोले
लवजी सागरी ट्रस्ट अंबाझरी तर्फे मी बोलत आहो. आज येणाऱ्या 30 तारखेला नागपूर जिल्ह्यातले जे मातंग समाज आहे, चांभार समाज आहे, गारोडी समाज आहे, सगळ्यांना आव्हान आहे का ही आपली सक्ती प्रदर्शन आहे. सगळ्यांना मुला बाळांना घेऊन येवावं आणि वर्गीकरणाचा आपण लाभ घ्यावा. सरकारकडून आपण मागणी करून का लवकरात लवकर करून द्यावे अशी विनंती करतो. मेहाळे चौकातून स्टेडियमपर्यंत आपला मोर्चा निघणार आहे, तरी लाखोच्या संख्येत येवावे आणि आपलं वर्गीकरणचा हक्क मागावे. गुरुदास बावळे, महाराष्ट्र माता विकारांचा उपाध्यक्ष आहे. 2 मिनिटं उपाध्यक्ष समर्थन आम्हाला उपवर्गीकरण झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. अजून छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि या सर्व महापुरुषांना जो अभिप्रेत समाज आहे त्या समाजाच्या मुख्य वाहनामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये ज्या 58 जाती आहे ह्या 58 जाती आल्या पाहिजे ह्याकरिता आमचा हा मोर्चा आहे. आणि या मोर्चासाठी आम्ही पूर्ण तयारी करून राहिलो आहे. 30 तारखेला मी आवाहन करतो की सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींनी 58 उपजातींनी या ठिकाणी येऊन आपलं प्रदर्शन दाखवावं अशी मी आपण सर्वांना विनंती करतो. जय लवजी. मी महेश कोडके, प्रदेश सचिव लवजी शक्ती सेना. मी सर्व मातंग समाजांना जाहीर आवाहन करतो की घराला ताले लावून यायचं आहे. तुम्हाला घराला ताले लावून, आणि माझा मातंग समाज हा घराला ताळे लावून येणार आहे. 30 तारखेला हा मातंग समाजाचा जनसागर आहे, हा तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. माझ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे तर तुम्ही खरंच 30 तारखेला मोर्चात सहभागी व्हा. बघा मांगांचा जो जनसागर आहे हा तुम्हाला तिथे दिसेल. जय लवजी.